नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांचरणी प्रार्थना। आज आपण बोलीला नवस कोणी महाराजांचं चुकू नये, सौ श्रद्धा देशपांडे, राहणार नागपूर, या भक्ताला आलेला महाराजांचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत। अनुभव ऐकण्यापूर्वी माझ्या भक्तिसागर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि माऊलीच्या व्हिडिओला शेअर सुद्धा करा। जय गजानन। माझा मोठा मुलगा कौतेय आणि लहान मुलगी रेणुका। रेणुकाच्या जन्माच्या वेळी आम्हाला मुलगी व्हावी अशी आमची इच्छा होती, म्हणून मी गजानन महाराजांना नवस बोलले की जर मुलगी होईल तर मी गुरुवारचा उपवास करीन। मी गजानन महाराजांना असं म्हटलं, याचं कारण माझी आई। मी लहानपणापासून आईला कधी गजानन विजय ग्रंथ वाचताना तर कधी महाराजांच्या मंदिरात प्रदक्षिणा घालताना पाहत आले। एकदा तर आईला इतकं डिप्रेशन आलं की जीवन निराश झाल्यासारखी तिची वागणूक होती, पण गजानन विजय ग्रंथ पारायणाने तिची त्या संकटातून बाहेर आल्याचं मी जवळून अनुभवलं आहे। पुढे आईने धार्मिक विषयावर लिखाणही सुरू केलं। असो, माझ्या नवसाला महाराज तर पावले, आम्हाला मुलगी झाली, पण मी मात्र त्या आनंदात गुरुवारचे उपवास विसरले। माझ्या शब्दाला पाळले नाही असं विस्मरण भक्ताला जेव्हा केव्हा होते तेव्हा महाराज तशी जाणीव करून देता। निदान असे काही संकेत आपल्याला मिळतात की आपल्याला केलेल्या नवसाची जाणीव व्हावी। जसे आपण पोथीत 19व्या अध्यायात वाचतो की तुकारामाला महाराजांनी नवसाची जाणीव करून दिली। 2-3 मुले झाली परी नवसाची न राहिली, आठवण तुकाराम भली संत तिच्या मोहानी। दासगणूंनी म्हटलं आहे, संकट आल्यावर महाराजांचा नवस चुकू नये। या गोष्टीची जाणीव तुकारामाला झाली, पण हे सर्व असलं तरी विस्मरण हा मानवी स्वभाव आहे। मी त्याला कशी अपवाद असेन। रेणुका 3 वर्षाची असेल तेव्हाची गोष्ट। आमच्या विदर्भात महालक्ष्म्यांचा सण मोठ्या प्रमाणात केला जातो। आम्ही सजावटीसाठी मोठे लोखंडी रॉड आणले होते, भिंतीला टेकून ठेवले होते। ते रॉड घसरून रेणुकाच्या डोक्याला मार लागला, जखमेला 2 टाके घालावे लागले, पण तेवढ्यावरच निभावलं। तेव्हा गजानन महाराजांना प्रार्थना केली, पण नवसाची आठवण तरीही झाली नाही। नंतर असेच किरकोळ आजार तिला होत राहिले, पण केलेला नवस काही आठवला नाही। आणि मग काही दिवसांनी तिला कुठलंही दृश्य कारण नसताना जोरदार सर्दी झाली आणि काही केल्या ती सर्दी काही कमी होईना। घरगुती इलाज झाले, वेगवेगळे डॉक्टर झाले, कान नाक घसा तज्ज्ञ झाले, एक्सरे झाले, वेगवेगळ्या टेस्ट रिपोर्ट झाले, पण सर्दी थांबण्याचं लक्षण दिसेना। आणि मग मी त्या विचाराने हैराण झाले आणि एक दिवस पोथीत 19व्या अध्यायात वर उल्लेख केलेल्या ओव्या वाचताना अचानक महाराजांच्या गुरुवारच्या उपवासाचे बोलल्याचे स्मरण झाले आणि लगेच क्षमा मागून संकल्प सोडून उपवास सुरू झाला। अर्थातच काहीच दिवसांनी तिची तब्येत ठणठणीत झाली। या सर्व घटनाक्रमाचा मी विचार केला तेव्हा मला विस्मरणाचा पश्चाताप निश्चितच झाला, पण कुठेतरी एक विचार हाही आला की रेणुकाकडे महाराजांचं लक्ष आहे। मला आठवतं काही वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशीची गोष्ट। मी, कैत्तेय आणि रेणुका आम्ही घराजवळील गजानन महाराज मंदिरात वर्षाचा पहिला दिवस म्हणून संध्याकाळी
दर्शनासाठी गेलो. त्यावेळी अगदी तुरळक लोक तिथे होते, तेही परतण्याच्या स्थितीत. सहसा आम्ही 2-3 मिनिट शांत बसलो. नंतर 11 प्रदक्षिणा पूर्ण करून प्रार्थना करून परतलो. त्या दिवशी आम्ही प्रदक्षिणा सुरू करणारच. तोच तिथे एक बाई दर्शन घेऊन पेढे वाटू लागल्या. रेणुकाला पेढा खूप आवडतो. मोठमोठ्यांना प्रसादाचा पेढ्याचा मोह आवरत नाही. रेणुका तर लहानच होती. तिचं लक्ष पेढ्याकडे गेलं आणि ती अधीर झाली. मी तिला दटावून म्हटलं, आधी प्रदक्षिणा, नंतर उरला तर पेढा. आमच्या 6-7 प्रदक्षिणा झाल्या असती. त्या पेढे वाटणाऱ्या बाई तिथून निघून गेल्या. रेणुकाने माझ्याकडे रागानं पाहिलं आणि तनातन नाराजी व्यक्त करत बाकीच्या प्रदक्षिणा पूर्ण केल्या. प्रसाद न मिळण्याची खंत तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आमची प्रार्थना झाली आणि आम्ही बाहेर पडलो. मी आणि कैत्येय गाडीपर्यंत पोहोचलो, पण रेणुका आली नाही. आम्ही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं, कुठे गेली? आणि 2च मिनिटात हसत मुखाने ती बाहेर आली. पाहिले तर तिच्या हातावर पेढा. आई मला त्या आजोबाने पेढा दिला. कोण आजोबा? कुठले? आम्ही दोघेही आत जाऊन पाहू लागलो. आम्हाला आत कुणीही दिसलं नाही. काही असो, रेणुकाला महाराजांचा प्रसाद मात्र मिळाला आणि महाराजांचं तिच्याकडे लक्ष आहे हे माझ्या लक्षात आलं. अगदी मागच्याच महिन्यातील अजून एक घटना. रेणुका तिच्या टिपटॉप कॉन्व्हेंट शाळेकडून खो खो खेळते. मागील वर्षी शाळेकडून खेळाडूंना खेळताना वापरण्यासाठी ड्रेस देण्यात आला आणि शाळेने स्पष्ट सूचना दिली की हा ड्रेस 2 वर्ष वापरायचा आहे. ड्रेस गहाळ झाल्यास पूर्ण जबाबदारी विद्यार्थिनीची असेल. मागील वर्षी रेणुकाचा खेळ खूप छान झाला. मुली प्रॅक्टिसला ड्रेस घेऊन शाळेत जायच्या. ते वर्ष संपलं. मॅचेस संपल्या. मध्ये काही महिन्यांनी गॅप गेला आणि नवीन वर्ष आले. शाळेत खेळासंबंधी नोटीस आली आणि विशिष्ट तारखेला ड्रेससह हजर राहण्याची सूचना आली. घरी ड्रेसचा शोध सुरू झाला, पण ड्रेस काही सापडेना. म्हटलं शाळेत विचारून पहा, पण शाळेने नाही आहे म्हटलं. मग घरी सर्व कपाटे रिकामी केली, पण ड्रेसचा पत्ताच नाही. शाळेत पुन्हा विचारलं तर टीचरनी चिडून आमच्या जवळ नाही असं सांगितलं. मग आता ड्रेस गेला कुठं? घरी आम्ही सगळेच बेचैन. डोक्यात सारखा एकच विचार, मग काय? आपली धाव महाराजांपाशी. मला आठवतं, गुरुवार होता. मी रेणुकाला म्हटलं, तू गजानन महाराजांना म्हणून बघ. रेणुकांनी महाराजांना हात जोडून म्हटलं, माझा ड्रेस सापडत नाही आहे, मला मदत करा. मी मंदिरात 108 प्रदक्षिणा घालीन. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी शाळेतून घरी आली. ते आई आई ओढतच. पाहिलं तर तिच्या हातात ड्रेस. मला पाहता ड्रेस बाजूला ठेवला आणि मला बिलकुल सांगू लागली, अगं आज शाळेतील मावशी 2 नंबरचा ड्रेस कुणाचा आहे विचारत वर्गात आल्या. नजर चुकीने तो सापडत नव्हता. कागदाखाली झाकून गेला होता. अचानक आज तो सापडला. मी रेणुकाला म्हटलं, जाऊ दे, मिळाला ना, दे टाळी. जय गजानन. तिने पण मला टाळी देना दे जोरात म्हटलं, जय गजानन. आणि मग एकदम गंभीर झाली. म्हणाली, आई मी तयार होते, आपल्या मंदिरात जायचं आहे. 108 प्रदक्षिणाचं लक्षात आहे ना? लगेच मी म्हटलं, चल. बोलीला नवस कोणी महाराजांना चुकू नये. त्या दिवशी प्रदक्षिणा घालताना रेणुकाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनोमन महाराजांचे आभार मानून मन जयघोष करू लागला. श्री गजानन, जय गजानन.
श्री गजानन जय गजानन.